अखिल भारत कृषी गोसेवा संघाच्या मार्फत गोरक्षक सौरभ सोनवले मानद प्राणी कल्याण अधिकारी यांच्या वतीनं फलटण तालुक्यातील सरडे या ठिकाणी जे सर्वे नंबर 679 वरती मोठ्या प्रमाणावरती जे काही वन विभागाच्या क्षेत्रावरती अतिक्रमण करण्यात आलेलं आहे, मोठ्या प्रमाणावरती तिथं बांधकाम करण्यात आलेलं आहे, याच्या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा ते घेत आहेत. हा पाठपुरावा घेत असताना त्यांनी दिनांक 7-8 तारखेला म्हणजे 3 दिवसापूर्वी वने व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीरजी मुनगंटीवार साहेब यांच्याशी भेट घेऊन पत्रव्यवहार केला आहे आणि त्यांनी या संदर्भात प्रधान सचिव वने विभाग रेड्डी साहेब यांना आदेश केलेले आहेत की हे सर्व प्रकरण तपासावं आणि त्वरित याच्यावरती कारवाई करावी. यानंतर आम्ही फलटण परिक्षेत्र अधिकारी यांच्याशी भेट घेतली असता या प्रकरणा संदर्भात सर्व जे काही तक्रार अर्ज वगैरे आहेत ते आता वन परिक्षेत्र फलटण यांच्याकडे आलेले आहेत. तरी याच्यावरती त्वरित कारवाई व्हावी, कारण की त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्या वन क्षेत्रामध्ये प्राण्यांचा वावर असतो. ससे असतील, लांडोर असेल, मोर असेल, त्याच्यानंतर कोल्हे असतील, अशा विविध प्राण्यांचा तिथं वावर आहे आणि त्याच जागेवरती अतिक्रमण झाल्यामुळे त्या प्राण्यांना आता तिथून राहण्याला जागा तिथून शिल्लक राहिलेली नाहीये आणि इथं मानव निर्मित असं तिथं मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण झालंय. 2-2, 3-3 मजल्याच्या धार्मिक स्थळ बांधून एक मोठ्या प्रमाणावरती जागा बळकवण्याचा प्रयत्न होतोय. तर आता जे काही आपले सौरभ सोनवले मानद प्राणी कल्याण अधिकारी आहेत यांनी परिक्षेत्र फलटण यांना आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. जर याच्यावरती जर कारवाई झाली नाही तर 15 ऑगस्ट या दिवशी या ऑफिस समोर येऊन सौरभ सोनवले आत्मदहन करतील. तरी आमची वन परिक्षेत्र फलटण अधिकारी यांना विनंती आहे की तुम्ही त्वरित या सर्व गोष्टीची पाहणी करावी आणि याच्यावरती कारवाई करावी. सरडे या भागात वन फॉरेस्ट या जागेत मोठ्या प्रमाणात गोहत्या होत असून गो तस्कर मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. म्हणून मी काल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या साहेबांची गाठ घेतली व त्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक जवळजवळ अर्धा तास बैठक झाली मंत्रालयात. त्यांनी त्वरित कारवाईचे आदेश दिलेत. जे कोणी असतील अधिकारी दोषी त्यांच्यावर सस्पेंडची बी कारवाईचे आदेश त्यांनी दिले आहेत. ताबडतोब अतिक्रमण हटवून गोहत्या करणाऱ्यांना शिक्षा देऊन लवकरात लवकर कारवाई करण्यात असे सांगितले आहे. दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी अखिल भारत कृषी गोसेवा संघ पश्चिम महाराष्ट्र यांचा अर्ज आमच्या वरिष्ठ कार्यालयातून आम्हाला काल प्राप्त झाला. त्यानुसार आम्ही सदर घटना यापूर्वी पण सदर व्यक्तीची आमची चर्चा सुरू होती. त्या संदर्भात यापूर्वी जे काही आहे सरडे गावामधील अतिक्रमणाचा विषय, यापूर्वी त्यामध्ये अतिक्रमण धारकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत, कारवाई सुरू आहे. परंतु या अनुषंगाने अर्ज प्राप्त झाल्यामुळे आम्ही परत नव्याने त्या ठिकाणी जाऊन स्थळ पाहणी करून पंचनामा करून नव्याने गुन्हे दाखल करणार आहोत व आमची अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सुरू करणार आहोत. अतिक्रमण मोठे असल्यामुळे नक्कीच आम्हाला थोडा कालावधी लागणार आहे, कारण सरकारी प्रोसिजर आहे. सरकारी प्रोसिजरप्रमाणे आम्ही निश्चित अतिक्रमण निष्कासित करू याचं आम्ही आश्वासन देतो. असंही म्हटलं जातं की या अतिक्रमणामध्ये राजकीय हस्तक्षेप होतोय. नाही, यापूर्वी कधी तसा हस्तक्षेप आतापर्यंत तरी झाला नाहीये किंवा कोणाचा फोन वगैरे आला नाहीये.